हिरव्यागार गावाच्या टोकाला राहत होता काळू नावाचा एक मेहनती कावळा. तो साधा कावळा नव्हता, तो होता एक शेतकरी. रोज सकाळी तो लवकर उठून आपल्या छोट्याशा शेतात काम करायचा आणि आनंदाने गाणी गुणगुणायचा. एके दिवशी काळूने ठरवलं, यावर्षी मी जास्त मका पेरणार. त्याने प्रेमाने बियाणं पेरलं, पाणी घातलं आणि मनात मोठं स्वप्न पाहिलं. भरघोस पीक येईल आणि सगळे आनंदी होतील. पण काही दिवसांनी आकाशातले ढग गायब झाले. सूर्य प्रखर तापू लागला. पाण्याअभावी शेत कोमे जायला लागलं. काळू चिंतेने शेताकडे पाहू लागला. माझी इतकी मेहनत वाया जाणार का? त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले. काळू मदतीसाठी इतर पक्ष्यांकडे गेला, पण प्रत्येकाकडे काही ना काही कारण होतं. कुणाकडे पाणी नव्हतं, तर कुणी स्वतःला लहान समजत होतं. काळूला खूप असहाय्य वाटलं. तो एकटाच झाडावर जाऊन बसला. तेवढ्यात एक शहाणी घुबड तिथे आली. तिने शांत आवाजात सांगितलं, अडचण आली म्हणून हार मानायची नसते. जंगलाच्या पलीकडे एक तळं आहे. आपण सगळे मिळून पाणी आणलं तर शेत वाचू शकतं. काळूच्या मनात पुन्हा आशेचा किरण उजळला. काळूने सगळ्या पक्ष्यांना एकत्र केलं. प्रत्येक पक्षी आपल्या चोचीत थोडं थोडं पाणी घेऊन येऊ लागला. दिवसभर त्यांनी मेहनत केली. एकजुटीची ताकद हळूहळू दिसू लागली. काही दिवसांनी शेत पुन्हा हिरवं झालं. मक्याची कणसं वाऱ्यात डोलायला लागली. काळू आनंदाने म्हणाला, एकट्याने मी असहाय्य होतो, पण आपण सगळे मिळून ताकदवान आहोत. आणि सगळ्या पक्ष्यांनी आनंदाने जल्लोष केला.